नमस्कार. माळशिरस विधानसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने आपण माळशिरस तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन त्या गावातील मतदारांशी आपण बोलतो करत आहोत. त्या मतदारांशी प्रतिक्रिया घेत आहोत की होणारे माळशिरस विधानसभेचे आमदार कोण. याच अनुषंगाने आज माळशिरस तालुक्यातील कारुंडे या गावामध्ये आलेलो आहोत आणि या कारुंडे गावातील काही लोक आपल्याबरोबर आहेत, काही जनता आपल्याबरोबर आहेत, काहींची मतं आपण जाणून घेणार आहोत. तर त्यांनाच विचारूयात की नक्की तुम्हाला आमदार महाविकास आघाडीचा हवा आहेत का महायुतीचे हवेत. चला. राम राम. राम राम. काय मग कारुंडे गावात काय हवा कोणाची, आमदार कोण नक्की कोण आहेत? रामभाऊ सातपुते का उत्तमराव जानकर? रामभाऊ सातपुते. का असं वाटतं बरं रामभाऊ सातपुते आमदार व्हावेत? काय नाही, कामं ही चांगली केलेली आहे ती गोरगरिबाची. गोरगरिबांची कामं केलेली आहेत. आणखीन काय केलं तुमच्या गावात? ह्या कारुंडे गावात काय विकास? भरपूर निधीही दिलेला आहे ना. निधी हे दिलेला आहे. वाटतं तुम्हाला या कारुंडे गावातून आमदार रामभाऊ सातपुते यांना मताधिक्याचं लीड मिळू शकतं का? मिळणार 100%. 100% मिळणार. तुम्हाला काय वाटतं? रामभाऊ सातपुतेच. रामभाऊ सातपुते का असं बरं वाटतं तुम्हाला? कारण की त्यांनी फार्मसी दिवं हे भरपूर दिलेले आहेत हाय मस्त दिवे दिलेले आहेत. हा. आणि पाटबंधारे हे व्यवस्थित केलेले आहेत, सगळी कामं रस्त्याचे जे केलेले आहेत, त्यामुळे आम्हाला रामभाऊ सातपुते हा आमदार योग्य वाटतं. योग्य वाटते. मग महाविकास आघाडीकडून उत्तमराव जानकर यांची सुद्धा नावाची चर्चा आहे की ते पण उमेदवार आहेत की? असले तरी पण आम्ही नाही ना मत देऊ शकत ना त्यांना. मत देऊ शकत नाही देऊ तुमचं उघड उघड मत कोणाला? रामभाऊ सातपुते. उघड उघड माणसं बोलतात, यांचं उघड उघड मत हे रामभाऊ सातपुतेला राहील. हा. राम राम. राम राम. का शेतात ना आला काय? होय. बरं, आता काय चाललंय कारुंडे गावात नक्की आमदार कोण? उत्तमराव जानकर का रामभाऊ सातपुते? उत्तमराव जानकरच. उत्तमराव जानकर. का बरं असं वाटतं उत्तमराव जानकर आमदार व्हावेत? उत्तमराव जानकर पहिल्यापासून आमची कामं करतात. काय विकास कामं काय तुमच्या गावात करतील अशी अपेक्षा आहे? सर्वच कामं करतील शेतकऱ्याची. शेतकऱ्याची सर्वच कामं करतील. या कारुंडे गावातून त्यांना मताधिक्याचं लीड मिळू शकतं का? 100%. 100% उत्तमराव जानकरच आमचे आमदार आहेत, आम्ही त्यांनाच निवडून देणार असं देखील बोलले जातं. 100% त्यांना मताधिक्याचं लीड मिळू शकतं. या ठिकाणी हॉटेल अनुष्का वडापाव सेंटरवाले आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत. या. राम राम. राम राम. बोला. काय चाललंय? धंदा पाणी व्यवस्थित आहे का? काय धंदा सध्या महागाईमुळे लय मंदी चालू आहे. का बरं? महागाईच आहे. महागाईच भरपूर वाढली. महागाईच भरपूर वाढली. हां. मग यंदा आता मागच्या महिन्यात 1500 रुपये तेल डबा होता, बर ते आता तोच पाम तेल डबा 2000 गेलाय. 2000. बरं, वडापावचा दर वाढून चालतोय. ह्याला जबाबदार कोण असेल बरं? ह्याला जबाबदार महायुती सरकार. माहिती सरकार. मग आता शेतकऱ्यांच्या भावाला दर नाही कुठल्या ह्याला. बर. कालच मी मक्का विकून आलो, बी घ्यायचं म्हणलं साधं तर 2000 पिशवी आणि आपली वली मक्का जाते 2000. बर. 100 किलोची बॅग कशी परवडायचं शेतकऱ्याला? बरोबर आहे. त्यामुळे शेतकऱ्याला सुगीचे दिवस आलेले नाहीत. अजिबात शेतकऱ्याला नाहीत, उद्योगधंदा अजिबात नाही. 4 वर्षापूर्वी जो मला मार्जिन राहतो तो आता राहत नाही. कोरोनापासून एकदम धंद्याची वाट लागलेली आहे सगळी. बरोबर. मग आता काय वाटतं, आमदार महाविकास आघाडीचा व्हावा का माहितीचा? आता आम्हाला तर वाटते महाविकास आघाडीचा आमदार व्हावा. बरं, महाविकास आघाडीचं नक्की कोण बरं? महाविकास आघाडीत उत्तमराव जानकर. उत्तमराव जानकर. कारण मोहिते पाटील गट. मोहिते पाटील गट. कारण मोहिते पाटील गटाने कामं भरपूर केली. त्यांनी उत्तमराव जानकरांनी सुद्धा कामं का केली ती सत्तेवर नसताना त्यांनी कामं केली आहेत. गावातनं वर्षातनं 4 ते 6 वेळा व्हिजिट देतो. बर. सुखदुःखात प्रत्येकाचा सहभागी होणारा माणूस आहे. बर. कुठलं पद नसताना त्यांनी कामं भरपूर केलेली आहेत. भरपूर केले. हां, एका फोनवर त्याचे काम होत होते. का बरं असं वाटतं की या भागातून जर उत्तमराव जानकर जर आमदार झाले तर तुमच्या गावाचा काय विकास होईल असं वाटतं? पाण्यासाठी आम्हाला दुंबलकडून पाणी नाही आमच्या तलाव्यात. बर. बंधारा पडला होता, त्याचाही पाठपुरावा त्यांनी भरपूर वेळा केलेला आहे. बर. आणि लोकांच्या सहभागातला माणूस आहे. सहभाग. राम सातपुतेने अजिबात गावाला व्हिजिट दिलेली नाही. हां, निधी दिला, मी मान्य करतो. निधी काय ती ठराविक निधी येतो तेवढा दिलेला आहे. बर. असं वैयक्तिक कामं केलेली नाही ती. बर. आणि त्यामुळं उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटलाचा गट इथं जबरदस्त काम करतो. बर. दोन्ही गटची युती चांगली असल्यामुळं आमच्या इथं मोहिते पाटील ही चालणार आहे जास्त. उत्तमराव जानकर चालणार. 70 ते 80% मतदान उत्तमराव जानकरला होणार. 70 ते 80%, 100%. 100%, 70 ते 80% मतदान हे उत्तमराव जानकर होणार. आणि आमच्या या इथं म्हणजे या कारुंडे गावामध्ये मोहिते पाटील गट ह्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे उत्तमराव जानकर यांना मताधिक्याचं लीड मिळू शकतं. या ठिकाणी झाडाच्या सावलीमध्ये काही कारुंडे गावातील ग्रामस्थ बांधव बसलेले आहेत, आपण त्यांना विचारूयात. कारण भरपूर प्रमाणात इथं माणसं आपल्याला दिसत आहेत. या. हां, करतो सगळ्यांना विचारतो, तुम्हाला पण विचारतो. काय वाटतं बाबा, यंदा विधानसभेला आमदार महायुतीचा व्हावा का महाविकास आघाडीचा? महायुतीचा. का असं वाटतं महायुतीचा व्हावा? माझा माणूस आहे. बरं, का माझा माणूस आहे? कोण आहे? रामभाऊ सातपुते. रामभाऊ सातपुते येतील का या कारुंडे गावातून निवडून? 100%. 100% येतील. हा मामा, तुम्हाला काय वाटतं येणार की निवडून? कोण येणार?
काय रामभाऊ सातपुते. हे म्हणतायत म्हणून तुम्ही रामभाऊ नाही ते त्यांना माहिती आहे. त्यांना- आमची मिटिंग बी झाली त्यांच्या संग, कोणा संघ भाऊ संघ. भाऊ संघ. हो. मग असं वाटतं मग रामभाऊनी इथं काय कामं केलं कारुंडे गावात? मग भरपूर कामं केली ती काय त्यांनी. कामं केले? मग लाईटी बसवल्या, रोडची कामं केली, टाक्या बांधल्या. टाक्या बांधल्या. येतील का भाऊ निवडून? येणार 100% येणार. 100% येणार. तुम्हाला काय असं वाटतंय? भाऊच निवडून येणार. का बरं? रामभाऊ रस्त्याची कामं केली ते, स्मशानभूमीची कामं आहे ती, मंदिराला निधी दिलेला आहे, लाईटची कामं आहे ती, महादेवाचं आता सध्या काम चालू आहे तिथं 10 लाखांचा निधी दिला आहे भाऊनी. नाथाच्या मंदिरासाठी 36 लाखांचा निधी दिलेला आहे. म्हणजे भाऊनी ह्या गावाजवळ 11 कोटीची कामं केली ती. वरती आमच्या इथं मोठं तळ आहे पाण्याचं, त्याचं काम केलेलं आहे. फाट्याचं काम चालू आहे. दलित वस्तीसाठी भरपूर निधी बी दिलेला आहे. बरं, आता या कारुंडे गावामध्ये मोहिते पाटील गट सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. उत्तमराव जानकर यांचं बी नाव येते. मग तुम्हाला काय त्याबद्दल बोलायचं? आम्हाला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही. त्यांना आम्हाला वाईट बी म्हणायचं नाही आणि त्यांना वाईट चांगलं बी बोलायचं नाही त्यांच्याबद्दल. मग साधारणतः तुम्हाला काय बोलायचं आहे? मग रामभाऊच येतील का? रामभाऊ 100% रामभाऊ 100% येतील. बाहेर तुला मतदानाचा अधिकार आहे का तुला? आहे की. आहे का? किती आता पहिल्यांदाच आहे का आता दुसऱ्यांदा तुझं नाव? दुसऱ्यांदा. काय वाटतं तुला, माहितीचं का महाविकास आघाडीचा? महायुतीचा. का बरं असं वाटतं महायुतीचा तुम्हाला आमदार होता? हक्काचा माणूस आहे, हां, त्यामुळं काय डोळं दाखवूनच आम्ही मतदान करणार. डोळं झाकूनच मतदान करणार. तुम्हाला काय वाटतं? माहिती माहितीचं कोण? रामभाऊ सातपुते. का बरं तुम्हाला बी रामभाऊच वाटतं? आमचे कामं केले त्यांनी. काय कामं केले तुमची? रस्त्याची केले, पाण्याची टाकी केली, पाण्याची टाकी केली, लाईटीची रस्त्याची केली, लाईटची सोय केली. लाईटीची बी केली. हा. आणि मग दुसरे उमेदवार इथं करणार नाहीत का? नाही आमचं काय सांगू शकत नाही. काय सांगू शकत नाही. रामभाऊ सातपुते या कारुंडे गावामध्ये जितक्या लोकांना आपण विचारलं त्या इतर लोकांतून बोलणं येतं की रामभाऊ सातपुते हेच आम्हाला उमेदवार म्हणून हवेत, हेच आमदार म्हणून योग्य आहेत. आपण आणखीन पुढं काय ग्रामस्थांची चर्चा करणार होते. या ठिकाणी अजून 1-2 जण भाऊ बसलेले आहेत. आपण त्यांना पण विचारूया की राम राम. राम राम. काय नाव आपलं? महावीर नामदास. घेतलेच का? हो. बरं, मला सांगा आता या ठिकाणी माहितीचा आमदार पाहिजे का महाविकास आघाडीचा? आमदार सातपुते. सातपुते. नाव घ्यायच्या अगोदर तुम्ही म्हणाल सातपुते. तुम्ही सातपुतेचं फॅन दिसताय. हो. बरोबर. का बरं सातपुतेच का वाटतं? त्यांना कामच केली ती तशी. काय कामं केलं ती? सगळं आता हे रस्ते इकडं तिकडं सगळं केलं त्यांना. बरं. आणि लाडकी बहीण योजनेचा काय तुम्हाला फायदा झाला का घरच्यांना? झालं की. झाला का? बरं. का असं वाटतं की रामभाऊ सातपुते यात तुमच्या कारुंडे गावातून निवडून येते किंवा त्यांना लीड भेटेल? कामं झटपट आहेत. कामं झटपट आहेत. कामं झटपट आहेत रामभाऊ सातपुतेची या बाजूला. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? महायुतीचा आमदार होणार माहितीचा कोण बरं? रामभाऊ सातपुते. का असं वाटतं तुम्हाला पण रामभाऊ सातपुते व्हावे? अहो आमदार काय असतो का नाही, हां. ही 5 वर्षात जनतेला म्हणजे माळशिरस तालुक्यात जनतेला पहिल्यांदा कळलंय आमदार काय असतो ते. बरं. गोरगरीब जनतेचा कैवारी म्हणजे सगळ्या गोरगरीब जनतेला जाणून घेणार आमदार असा रामभाऊ सातपुते आमदार आहे. रामभाऊ सातपुते. हां. आणि हे आमच्या कारुंडे गावाला हां. जवळजवळ 11 कोटी रुपयाचा निधी त्यांनी दिलेला आहे. 11 कोटी रुपयाचा निधी दिलेला रामभाऊ सातपुते. सातपुतेने दिलेला आहे. गावातील रस्ता असू द्या, बंगल्यापासून कारुंडेपर्यंत रस्ता त्यांनी केलेला आहे. बरं. परत लोंढे वस्तीवर पाण्याची टाकी त्यांनी दिलेली आहे. नाथाच्या मंदिराला 36 लाख रुपये निधी त्यांनी दिलेला आहे. बरं. महादेव मंदिराला सभामंडप त्यांनी दिलेला आहे. हायमास जवळजवळ 4 ते 5 जागा बसवलीत. माझ्या स्वतः वैयक्तिक आमच्या वस्तीला हायमास दिलेला आहे. आम्हाला पाणी रस्ता मंजूर केलेला आहे. पाण्याची टाकी मंजूर केलेली आहे. त्यामुळं गोरगरीब जनतेसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी रामभाऊ सातपुते योग्य आमदार आहेत. आणि आम्ही आमदार सभेसाठी की नाही, आम्ही एकनिष्ठच आहे पहिल्यापासून. एकनिष्ठ कार्यकर्ता. आमदार रामभाऊ सातपुते यासाठी आम्ही एकनिष्ठ कार्यकर्ता. त्यांनी बरीचशी आमच्या कारुंडे भागात कामं केलेली आहेत. त्यामुळं आमच्या मनामध्ये गोरगरिबांचे कैवारी देखील रामभाऊ सातपुते यांना बोलले गेले आणि तेच आम्हाला चालतील असं देखील बोलले जाते. आपल्याबरोबर आणखीन एक जण आहेत. आपण त्यांना विचारू. नमस्कार. नमस्कार. कोण? कारुंडे गावचेच का? कारुंडे काय वाटतं यंदा आता महाविकास आघाडीचा उमेदवार हवा, आमदार हवा का माहितीचा? रामभाऊ सातपुतेच आमदार हवेत आम्हाला. बरं. रामभाऊ सातपुतेच का बरं असं तुम्हाला पण वाटतं? का पाहिजेत म्हणजे त्यांनी केलेलं काम. बरं. असा आमदारच आजपर्यंत कुणाला भेटला, तालुक्यालाच भेटला नव्हता. असा आमदार त्यांच्या शब्दात कौतुक करेल तेवढं कमी आहे असा आमदार आहेत. काय म्हणजे त्यांनी काय त्यांचा शब्द असं कमी पडतील असं वाटतं तुम्हाला? खूप कार्य मोठं केलं त्यांना 5 वर्षाच्या काळात. 35-40 वर्षात जेवढं काय आम्हाला कळतंय तसं आम्ही बघितलं नव्हतं कुठल्या आमदारानं खासदारानं केलं तेवढं
आमदार साहेबांनी केलं आत्ताच्या 5 वर्षात. तुमच्या कारुंडे गावातून त्यांना मताधिक्याचं लीड 100%. 100%. जर लोकांना एखाद्याचं आपण खाल्लेल्याची जाण असेल तर नक्की लीड भेटल. नक्की लीड नक्की. भेटल. जर एखाद्याचं खाल्लेलं असेल, त्याची जर जाण राहिली असेल तर नक्कीच या गावातून लीड भेटल असं बोललं जातं आहे. आपण आणखीन काही लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत आणि असाच आढावा आपला चालू आहे. लयच फास्ट गाडीवर आला आहे. आता मतदान आहे 2-4 दिवसानं आमदारकीचं. काय वारं इकडं, महायुती का महाविकास आघाडी? काय माहिती. बरं, वारं कोणाचं आहे नक्की? जानकर हा, जानकर तुतारे. तुतारीची हवा आहे. येईल का तुतारीतनं? येणार. तुतारीची हवा आहे. तुम्हाला काय वाटतं? जानकर 100% येणार. का बरं असं वाटतं जानकर येणार? राम सातपुत्याने सगळ्या तालुक्याचा बिघडाप केला आहे. स्वतः आम्ही राम सातपुत्याचा आहे का नाही 25 पोल आणि 3 डिप्या मंजूर केल्या त्यांनी आमच्या जानकर साहेबांनी. त्यांनी रद्द केल्या. आता खासदारकीला मतदान कमी पडलं म्हणून बर त्यांनी 3 डिप्या आणि 25 पोल माघारी लावलं. हो. मग काय खासदारी केलं? 600चं लीड गेलं म्हणून ह्या कारुंडे गावातून. बर, म्हणजे 600चं लीड हे कुणाला गेलं? कुठल्या? धैर्यशील मोहिते पाटलाला. बर, या कारुंडे गावातून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना 600चं लीड गेलं. हा, म्हणून त्यांनी काय केलं? 3 डिप्या आणि 25 पोल माघारी लावलं. बर, त्यांनी राम सातपुतेने. त्यामुळे 90% जानकर साहेबांना इथनं का कारुंडे गावातून मतदान होणार. 90% जानकर साहेबांना कारुंडे गावातून मतदान होणार. विरोधात मतदान झालं जानकर साहेबांना, आपलं धैर्यशील भैया यांना. या गावातून खासदारकीला 600चं लीड गेलं म्हणून या कारुंडे गावातील काही योजना आलेल्या होत्या, त्या योजना त्यांनी माघारी नेला असं मतदारांच्या भावना आहे. ते मतदारांना बोललेलं आहे. त्यामुळं कारुंडे गाव संतप्त प्रतिक्रियेत आहेत. ते सरळ सरळ सांगतायत की आम्ही जानकर यांनाच मतदान करणार. आपल्याबरोबर एक तरुण युवक आहे, तरुण मतदार बी. आपण त्याला विचारू, भैया आता आमदारकीचं इलेक्शन आहे. आमदारकीचं इलेक्शन म्हणल्यावर आमदारकीसाठी आपल्याला कुणाला तरी निवडावंच लागेल. मग आता काय वाटतं, महायुती का महाविकास आघाडीचा आमदार व्हावा? महाविकास आघाडी. महाविकास आघाडीचे उत्तमराव जानकर आहेत, महायुतीचे रामभाऊ सातपुते आहेत. या दोघांपैकी कोण वाटतं? रामभाऊ सातपुते. रामभाऊ सातपुते हे महायुतीचे आहेत. हां, महायुतीचे. महायुतीचे. का बरं असं वाटतं तुला की रामभाऊ सातपुते हे यावेत? कारण त्यांचे कामं चांगले आहेत. कामं चांगली आहेत. तुमच्या कारुंडे गावातून काहीतरी ते विकास कामं आलेली होती, काही निधी आलेला होता, ते त्यांनी माघारी नेला. विरोधात मतदान झालं म्हणून आताच एक बांधव बोलले. त्यावर तुला काय बोलायचं आहे? नाही काय, पण ते गरिबांसाठी चांगले आहेत रामभाऊ, असं मला वाटतं. गरिबांसाठी चांगले होते. येतील का निवडून? हा, 100% येतील. 100% गरिबांसाठी चांगलेच निवडून येतील असं म्हणतोय. आता आमदार बदलायचा का ठेवायचा? बदलू की. बदलायचा. कुणाला करायचं मग आमदार आता? करायचं चेअरमन साहेबांना करू. चेअरमन साहेब म्हणजे उत्तमराव जानकर का? हां. का बरं असं वाटतं उत्तमराव जानकरला आता आमदार करायचं? आपला माणूस आहे म्हणून. आपला माणूस आहे. तुमच्या कारुंडे गावाचा काय विकास होईल का आपला माणूस आल्यावर? होईल की. होईल. का बरं असं वाटतं तुम्हाला? आतापर्यंत सत्तेत न येता त्यांनी भरपूर केलंय गावासाठी, त्यामुळं इथून पुढे बी करतील. आता सत्ता आल्यानंतर तर करणारच. सत्ता आल्यानंतर तर करणारच. रामभाऊ आमचे भाऊ, आम्ही रामभाऊला करणार. आपलं उत्तमराव आमचे भाऊ, आम्ही उत्तमरावलाच करणार असं बोलतायत. हे जरा तुम्ही तोंड इकडे फिरवत रा, आम्हाला बी कळेल बाबा तुमच्या काय मनामध्ये. दोघं जोडीनं आणि गोडीनं आल्यात. काय आता वहिनी जशा मानल्या तसं तुम्हाला काय वाटतं? नाही, आम्हाला तेच वाटतं की आमचं हक्काचा माणूस आहे उत्तमराव जानकर. आम्ही दुसरं आमचं लक्ष नाही कुठं. लक्षच नाही कुठं. हां, फक्त आलं तर उत्तमराव जानकर साहेबच. हा, चेअरमनांना आलं की आमचं म्हणजे कसं होतंय, पहिल्यापासून लक्ष आहे कारुंडे गावावर उत्तमराव जानकरांचं. बर. आणि वैयक्तिक जरी म्हणलं तरी चेअरमन साहेबांचं लक्ष असतं. काही कामं जरी घेऊन गेलो तर ते 5 मिनिटाच्या आत करून टाकतात काम. 5 मिनिटाच्या आत करून टाकतात. तुमच्या कारुंडे गावचा काय विकास होईल का? 100% होणार. 100% विकास होणार. बर बर. 100% कारुंडे गावचा विकास होईल. जर चेअरमन साहेब जर निवडून आले तर 100% ह्या कारुंडे गावचा विकास नंदनवन होणार आहे असं शेतकरी बांधव एक ट्रॅक्टर घेऊन त्यांनी देखील बोललेलं आहे. तरुण युवक आहे, रानात न आले, ते बोलायची इच्छा दर्शवली. भैया काय वाटतं, आमदारकी नक्की कोणाला करायचं, महाविकास आघाडी का महायुती? महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. महाविकास आघाडीचं कोण बरं? उत्तमराव शिवदास जानकर. उत्तमराव शिवदास जानकर. का वाटतं? हां, 1 नंबर कामाचा माणूस आहे. 1 नंबर कामाचा माणूस. काय काम म्हणजे काय काम केलं त्यांनी, केलं किंवा करणार? कोरोनात केलेलं आहे काम, त्याच्या आधी पण काम भरपूर केलेलं आहे, पण बाकीच्यांसारखं बोलून दाखवत नाही. तर
ह्या हाताने काम केलं तर ह्या हाताला कळून द्यायचं नसतं, तसं आहे त्यांचं काम करून दाखवतात. आणि आता इतके दिवस लोक म्हणतात की आम्ही ही केलं ती केलं. अरे आजपर्यंत त्या माणसाला सत्ताच दिली नाही तुम्ही हातात त्यांच्या. आजपर्यंत फक्त ते ग्रामपंचायत होते, त्यांची ग्रामपंचायत वेळापूरचे सरपंच होते, त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. पण आजपर्यंत त्यांच्याकडे कधी 2-3 वेळा लढले, ते थोड्या मताने म्हणा काय किरकोळ ह्याने मता पराभूत झाले होते. पण जोपर्यंत तुम्ही त्यांच्या हातात देत नाही काय, मग तुम्हाला कळणार कसं आहे की ती माणूस कामाचा आहे का नाही. त्याच्या नावाने सगळे म्हणतात तो काम करणार नाही. आपण तुम्ही द्या तरी एखादा त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर समजेल तो काम करेल का नाही. का काम करायच्या आधी ह्यांनी रामभाऊनी पण चांगली कामं केली आहेत, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण ह्यांना एकदा संधी देऊन बघा ना तुम्ही. संधी दिल्याशिवाय कसं कळणं समजणार आहे की संधी दिली पाहिजे. कारुंडे गावातनं जर ते किती मताधिक्याचा लीड घेऊ शकतात? बघा आता 80% तर मतदान आमच्या कारुंड्यातून होईल. 80-20च्या आसपास. 80-20च्या आसपास उत्तमराव जानकर यांना मताधिक्याचं लीड मिळू शकतं, हे कारुंडे गावातून जनतेनं सांगितलेलं आहे. अशाच पद्धतीनं आपण माळशिरस तालुक्यातील प्रत्येक गावाचा आढावा घेत आहोत. प्रत्येक गावामध्ये जाऊन आपण त्याची शहानिशा करत आहोत की मतदारांना नक्की आमदार कोण हवेत, मतदारांना आमदार कशा प्रकारे हवेत, याचा आपण आढावा घेत आहोत. तुम्हाला काय वाटतं? आमच्या व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. महत्त्वाचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आमचे दररोजचे ताजे अपडेट न्यूज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. व्हिडिओ जर्नलिस्ट फरहान मुलानीसह मी नौशाद मुलानी, टाइम्स 9 मराठी न्यूज, कारुंडे, माळशिरस. टाइम्स 9 मराठी, ध्यास नव्या संकल्पाचा.